तर आज आहे आमच्याकडे दिवाळी पहाट। स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या विथ नेहा पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये। सगळ्यात पहिला तर सर्वांना दिवाळीच्या खूप खूप जाम जाम शुभेच्छा। तर आज आहे आमच्याकडे दिवाळी पहाट। तर आता आपण खाली तर जाऊया, पण तुम्हाला आठवते का आपला लास्ट व्लॉग कधी झालेला? गणपतीला। त्याच्यानंतर आत्ता थोडं तर मिस करतच असतील असं समजते, माहिती नाही करत असतील का नाही, पण एनिवेज आज आपला दिवाळी पहाटचा व्लॉग होतं। पहिल्यांदाच आमच्याकडे दिवाळी पहाट होत आहे, खूप भारी फील होत आहे। मस्तपैकी सकाळी उठलो, अभ्यंग स्नान वगैरे केलं, चिरोट वगैरे फोडलं, त्याचा प्रूफ इकडे लावला आहे मी, म्हणजे ते मला मम्मीने सांगितले रिच्युअल्स असतात, सो मैंने इधर लगाया। आणि येस, पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि साईच्या भजन मंडळी आलेली आहे दिवाळी पहाटासाठी। तर तुम्हाला तर आठवतच असेल त्यांनी किती गाजवलेलं आपल्या इकडे जेव्हा प्राणप्रतिष्ठा होती तेव्हा। तर आता पण ते काय माहोल क्रिएट करतील ते आपण खाली जाऊन बघूया। चला, सगळेजण तर इथे येऊन बसलेत, आता बघूया मला कुठे जागा भेटते, बघूया। स्वामी शक्ति
ईश्वराकडे काय मागायचं हे ठरलेलं आहे. स्वामींच्या मठात गेलात आणि स्वामींना सांगितलं मला 5 कोटी दे. मी उद्या जाऊन सांगितलं स्वामी मला 5 कोटी द्या. स्वामी देतील देखील. पण त्या 5 कोटी घेऊन दुसऱ्या दिवशी मी घरात लोळायला लागलो. त्या 5 कोटीचा उपयोग काय? त्या स्वामींना सांगा माझ्या योग्य आहे ते तुम्ही मला द्या. स्वामींचे चरण धरायला जाऊ नका हो. स्वामींना सांगा स्वामी माझा हात धरा. तुम्ही आम्ही धरलेले चरण कधी पण सोडू शकतो. स्वामींचा हात धरला तर 7 जन्म तुमचा माझा हात सोडणार नाहीत ही गॅरंटी आहे. आणि म्हणून नामगजानन करायचा तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. उठा उठा गावकरांनो, चमत्कार झाला. हरी हरी अन स्वामी समर्थ आला स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पेपर अगोदर फुटलेला होता त्यामुळे मी काही सांगण्याच्या भानगडीत सुटलो.
दाखवा. अरे बेटा तुला ईश्वर काय दाखवायचा? ज्या दिवशी तुझे विचारात नश्वर असतील तुला ईश्वर काय दाखवणार? शोधला तर मिळेल, नाही शोधला तर कुठेच मिळणार नाही. देव आकाशी नाही, देव शस्त्र आणि शास्त्रात नाही, देव पूर्ण ब्रह्मांडात नाही, देव तुझ्या हृदयात आहे. आतमध्ये एकदा शोधा शिक. एकदा शोधलास ना आपोआप हे कोडं सुटून जाईल. कानामध्ये गजूबा मुलाचं कानामध्ये गजूबा मुलाचं मोती खरं यल्ला हला बदलच्या कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्ते. हाँ बोल. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपक ज्योति नमोस्तुते. दिव्या यासाठी सांगतो मुलापेक्षा मुलगी बरी. जे
वहिनी आतापर्यंत कसं वाटलं तुला? खूप छान म्हणजे वाटते खऱ्या अर्थाने की दिवाळी पहाट आहे. एकदम माहोल बनावी है. एनर्जेटिक दिवाळी पहाट. नाहीतर मग कैसा लग रहा है? एक नंबर. जगातला असा एकमेव राजा ज्याच्या 345 दरबारामध्ये एकदा देखील नर्तिका नाचली नाही. छत्रपती राजा आणि राज्याभिषेकाचा दिवस ठरला. 32 मणी सुवर्ण सिंहासनाकडे महाराजांची पावलं वळू लागले आणि लाखो मुखातून एकच जय भेट झाला. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती महाराज. आनंद झाला रयतेला, आनंद झाला भारताला, आनंद झाला सह्याद्रीच्या कडे कपाळीला. आनंद भुवनी, आनंद वनभुवनी, आनंद वनभुवनी, आनंद वनभुवनी.
आमचा नाचू अवतार झालाय पण अजून इच्छा नाही झालेली. बहुत भारी हो गया
स्टार्ट. माझं नाव नेहा पाटील आणि आज म्हणजे साईचं भजन मंडळी आमच्याकडे आले तर त्याच्याबद्दल खरंच खूप थँक्यू. आणि लास्ट टाईम पण आमच्याकडे त्यांचं भजन झालेलं, आमच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा होती तेव्हा. तर आम्हाला तेव्हा तर त्यांनी म्हणजे मी पहिल्यांदाच ऐकलेलं असं लाईव्ह त्यांना, तेव्हाच एकदम भारी माहोल करून टाकलेला. आणि आम्हाला पूर्ण खात्री होती की आम्हाला जर आता दिवाळी पहाट करायची तर कोणाला बोलवायला पाहिजे. तर आमच्या सगळ्या कुटुंबातील युवकांनी ठरवलं आणि साईच्या भजन मंडळीला बोलवलं आणि इतकं छान तुम्ही आज भजन केलेलं आहे. म्हणजे आमची दिवाळी आता जस्ट सुरू झाली, आता 1-2 दिवस झाले, पण त्याचा माहोल तुम्ही एक नंबर बनवला आहे. खरंच खूप थँक्यू. सो गाईज, तुम्हाला तर बर्थडे सॉन्गवरून समजले का आमच्या हर्षांगीचा बर्थडे आहे. तर आपल्या व्हिडिओमध्ये म्हणजे मीने असं तर तिला विश केले पण आपल्या व्हिडिओमध्ये नाही झाले, तर चला आपण तिला विश करूया. हॅपी बर्थडे हर्षांगी. कसं वाटते छान. बर्थडे एकदम एनर्जेटिक होता. सुबह येस, भारी भारी फीलिंग हॅपी. आता कार्यक्रम संपलाय आणि हे बघा मागे काय चाललंय, कचरा उचलायला लागले. काय करायला लागले? भारी काम चाललंय तुमचं. आमच्याकडे पाण्याचा कचरा टाकलेला आहे. तर प्लास्टिक हे निसर्गास किती हानिकारक आहे आणि आपला परिसर स्वच्छ ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, म्हणून थोडीशी साफसफाई करतोय. ओके, सगळं उचला नीट. लवकर उचला. कॅमेरा दिखाने आ गई कचरा उठाने. हर्षांगी खूप छान काम करतायत तुम्ही. बर्थडे असून सुद्धा कचरा उचलताय. घाण झाली आहे तर माझा बर्थडे आहे, तुम्ही सर्व क्लीन ठेवलं पाहिजे, नीट अँड टायडी. तर येस गाईज, तुम्ही बघितलं की साईच्या भजन मंडळींचं भजन किती सुंदर झालं आणि आमची सकाळ इतकी भक्तिमय आणि इतकी भारी बनवली ना त्यांनी. खरंच खूप भारी वाटते. तर येस, आत्ताच्या आपल्या ब्लॉगचा एंड मी इकडेच करत आहे. सो येस गाईज, जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये सांगा. तोपर्यंत बाय बाय.